आज सकाळ सकाळी घरातल्याने एक काम लावलेलं ते म्हणजे झाड तोडलेलं ते खडसाचं होतं. मग काय घेतला कोयता आणि असं काट डालूंगा बोलत मागे गेलो. घरातल्याने काय काम सांगितलं का नाही कधी नाही म्हणता येत नाही. ते करायला लागते म्हणजे लागते. दोरी राहिलीच की आणायची. दोरी घेऊन आलो. नंतर ढाळ तोडलेलं होतं ते सगळं बांधून घेतलं आणि मागं नेऊन टाकलं. इकडलं काम झाल्यावर का नाही एनकेच्या घराच्या लागणारा विटा तिसऱ्या मजल्यावर चढवायच्या होत्या. ते पण एक 2-3 तासाचं काम होतं ते करून घेतलं. सकाळपासून 2च कामं केले. खरं असल्या भुकाला आलेल्या का नाही घरात जाऊन पहिला जेवायला घेतलं. आपलं काय घरगुती एकदम साधं जेवण असते. जेवून झाल्यावर परत मागे गेलो तर सगळी साफसफाई करायची होती. आमचं घर बांधायला चालू करणार 1-4 दिवसात. इथं राहायला फक्त एक शेड मारायचं होतं. असं काय ना काय तर मध्ये येतेच. लगेच पाऊस आला. झाडाची पानं खाली पडलेली ती सगळी पहिली गोळा करून घेतली. कचरा काय असेल ते पण सगळा गोळा केला आणि मागं मोकळ्या जागेत जाऊन टाकून आलो. नंतर वाळलं का नाही लगेच पेटवायला बरं. पत्र पण काढून ठेवायचं होतं. ते पण पप्पाने मी काढून साईडला ठेवलं. आता राहिलेलं ते म्हणजे ह्या झाडाचे शेंड उडवायचं. परत घरला गेलो आपला हत्यार आणायला. परत असं काट डालूंगा परत मागे गेलो. पाणी सगळं शेंड उडून खाली टाकलेत. लाकडे एका साईडला आणि पाला एका साईडला केला. माप टाकायची होती. झाल्यावर काय घरला गेलो आणि 2 तास झोप काढली. त्यावर ब्लॅक टी पिला. मी आणि भारत चाललेलो धामोडला घराचं साहित्य आणायला. सगळं साहित्य ठरवून आलतो. अण्णा म्हणला उद्या सगळं सामान घरपोच येईल.